प्रेक्षकांनो, प्रतिशोध या मालिकेमधली कथा खूपच रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे। आता सुवर्णाने त्या बालकल्याणवाल्या बाईचा विषय काढल्यावर ही दिशा तिला आज जा असं म्हणते, त्यावरती शर्मिष्ठाला खूपच उत्सुकता लागली आहे की हे नेमकं काय प्रकरण आहे। आणि बोलता बोलता विषय निघतो तो म्हणजे चाल डेव्हलप करायचा। आणि शर्मिष्ठाला तर याबद्दल शंतनूने काही सांगितलं नाहीये, म्हणून शर्मिष्ठा आता त्याबद्दल रागवते आणि म्हणते, शंतनू मला हल्ली काहीच बोलत नाही, तो सगळे विषय तुझ्याकडेच काढतो का? सुवर्णा म्हणते, असं काही नाहीये, तो तुम्हाला त्याचं प्रेरणास्थान मानतो। पण शर्मिष्ठाला मात्र ह्या गोष्टीचा राग आलाय की शंतनूने त्यांच्याजवळ काही सांगितलेलं नाहीये म्हणून, आणि ममताताईंनी हे हेरलंय की शर्मिष्ठा चिडल्यात म्हणून। तर आता ही दिशा म्हणते की आपण जेवून घेऊया ना। त्यावर शर्मिष्ठा म्हणतात की अगं तू शंतनूला फोन करत होतीस ना, कर ना, तूच फोन कर, मला ममताताईंशी बोलायचं आहे। दिशा फोन करायला म्हणून जाते तेव्हा आता शर्मिष्ठा ममतांना त्यांच्या आयुष्याबद्दल विचारतात। आता तिथे शन्नोबी येते आणि म्हणते, मेरी कहाणी चलेगी क्या? आता शर्मिष्ठा म्हणते की हो का नाही, बसा ना तुम्ही प्लीज, या ना। आणि शन्नोबी आता स्वतःची सगळी कहाणी सांगायला लागल्यात। रंगा आणि ह्या सत्यजितमध्ये चांगलेच खलबतं शिजतायत। आता सत्यजितला हवी अब्देबाई खून करायसाठी, कारण अब्देबाईंनी याला खूप त्रास दिला आणि ब्लॅक क्वीन तीच आहे असं सत्यजितचं म्हणणं आहे। तर आता सत्यजित रंगाला म्हणतोय, तू मला ती शिकार आणून दे। आता रंगा म्हणतो, काय साहेब, नाही आणून देऊ शकतो मी, पण मला गॅरंटी हवी आहे। आणि काय आहे ना, हे सगळं खून वगैरे करणं आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच करावं लागणार आहे। सत्यजित म्हणतो, वा रंगा मेरा बच्चा, किती हुशार झालास रे तू। आता रंगा म्हणतो, हो साहेब, जेव्हापासून जेलमधून आलोय ना तेव्हापासून मी खूप हुशार झालोय। आणि आता रंगाने त्याच्यासमोर एक अट ठेवली आहे की मला गॅरंटी हवी आहे, तरच मी तुमच्यासाठी सगळं काम करू शकतो। सत्यजितला कळतंय की रंगा खूपच हुशारी दाखवतोय, पण तरीसुद्धा सत्यजित त्याला गोडगोड बोलून घोळात घेतोय। असो, तर आता शन्नोबीने त्यांची पूर्ण हकीकत सांगितली आहे आणि त्यांची ही सगळी कहाणी ऐकून शर्मिष्ठाच्या डोळ्यात पाणी आलंय। आता शन्नोबी म्हणते, आपकी आंखों में पानी, आप रो रहे हो? तेव्हा शर्मिष्ठा म्हणते, खरंच किती सहन करावं लागलं नाही तुम्हाला। तर आता तेवढ्यात ममता दिदींना त्यांची गोष्ट विचारणार तेवढ्यात शंतनू हजर होतो आणि ममता दिदी पुन्हा एकदा वाचतात। आता ह्या शर्मिष्ठा म्हणतात, काय शंतनू, ही काय तुला घ्यायला आली होती का दिशा? तर दिशा म्हणते, नाही नाही, हे गेटजवळच होते, मी गेले बाहेर तेव्हा। आता शर्मिष्ठा म्हणतात, तुम्ही दोघं एकमेकांना अहोजाहो घालता? त्यावर शंतनू आणि दिशा दोघेही खूप छान लाजतात। खरं तर खूप सुंदर जोडा आहे या दोघांचा, अगदी मेड फॉर इच अदर असं म्हणायला हरकत नाही आहे। आता ममता दिदी म्हणतात, चला ना जेवायला चला, मी पानं वाढते। आता ममता दिदींनी खूपच छान पंगत ठेवली आहे, आमरस वगैरे वगैरे बऱ्याच भाज्या आहेत आणि यांचं खूप छान पद्धतीने जेवण होतं। जेवता जेवता सुवर्णा म्हणते, ए ताई, तू घास खाऊ घाल ना काकाला। तर आता ह्या शर्मिष्ठांना हे कळतं की सुवर्णा काय म्हणते, तेव्हा शर्मिष्ठाच आग्रह करते की तू शंतनूला घास खाऊ घालावस। त्यावर दिशा आधी लाजते पण घास खाऊ घालते। आता शर्मिष्ठा शंतनूलाही म्हणतात की तूही घास खाऊ घाल, तुझी टर्न आहे आता। आता शंतनू देखील दिशाला घास खाऊ घालतो। थोडक्यात काय, वरवर दिसतंय पण तसं नाही आहे प्रेक्षकांनो। शर्मिष्ठाच्या मनात नाही आहे दिशाला सून करून घ्यायचं, पण त्या तशा दाखवत नाही आहेत, म्हणजे हा माझा अंदाज आहे। आता शन्नोबी ममता दिदीला म्हणतात की तू खूप मोठी गोष्ट मिस केलीस आत्ता। आता ममता दी म्हणतात, अगं आमरस आणायला आत गेले होते ना। आता या शर्मिष्ठा म्हणतात, अरे वा, आमरस हा तर माझा फेवरेट आहे। आणि वाटी काढताना ती वाटी खाली पडते आणि ममता दिदींचा मास्कसुद्धा, आणि अचानक ममता दिदींचा चेहरा या शर्मिष्ठाच्या समोर येतो आणि शर्मिष्ठा जणू काही यांना ओळखते, म्हणजे तिला कळलंय की हा विश्वजित आहे, असे काहीसे त्यांचे हावभाव आपल्याला दिसत आहे। तर आता इकडे मीराने अविनाशला सांगितले की रंगा सत्यजितच्या बंगल्यावर आहे आणि गेले 4 तास तिथेच आहे, आपल्या खबऱ्याने सांगितलं आहे आपल्याला। आता आपण तिथे जाऊन धाड घालूयात का? आता अविनाश म्हणतो, नाही नाही, असं करू नकोस, थांब थोडंसं, यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी खलबतं सुरू आहेत। ही दोघंही एकमेकांना एवढा वेळ देणार नाही। एक काम कर, रंगाला रिपोर्ट करायला म्हणून पोलीस स्टेशनला बोलव, तो जामिनावर सुटलाय, कायमचा नाही। आता इकडे ममता दिदी आग्रह करायला लागतात आमरसाचा, पण त्यांचा मास्क खाली पडलाय। आता शर्मिष्ठा म्हणते की राहू द्या हो तो मास्क, कशाला मास्क वगैरे, खूप ऑड वाटतं होते, आम्हाला काही होणार नाही। पण आता ममताताई काही ऐकत नाही आणि पुन्हा एकदा मास्क लावतात आणि आमरस वाढतात। पण आता शर्मिष्ठा त्यांच्याकडे सारखी बघत असते आणि ह्या गोष्टीची त्यांना भीतीही वाटते आणि त्यांचा हात देखील थरथर कापतोय। खरंच प्रेक्षकांनो, सगळे कलाकार इतके उत्तम आहे आणि अभिनय तर अगदी सर्वोच्च पातळीचा आहे, यात शंकाच नाही। आता ममता दिदी सारख्या शर्मिष्ठाकडे बघत असतात। शर्मिष्ठा दिशाला विचारते की तू काय स्वयंपाक केला वगैरे वगैरे। आता शन्नोबी हळूच तिच्या कानात सांगतात की अरे तू ऐसी मत देख, उनके तरफ उसने नहीं पहचाना है तुझे। रंगाची हुशारी पाहून सत्यजित
अगदी खुश झाला आहे, अगदी बोगॅम्बो खुश व्हावा तसा. तर आता रंगा म्हणतो काही आहे ना साहेब, मी गॅरंटी मागतोय कारण मला तुमच्याकडनं काळजी हवी आहे ना. आता हा सत्यजित म्हणतो मला तुझ्यामध्ये माझा भावी नगरसेवक दिसतो रे, मी आमदार होणार आणि तू नगरसेवक. पण काय करणार, त्या अब्देबाईनं माझ्याकडे गळ घातली म्हणून मला तिला नगरसेविका म्हणून म्हणावं लागलं, म्हणजे होईल असं म्हणावं लागलं. आता चॉक्सीबद्दल विषय निघाला आहे आणि सत्यजितने चॉक्सीला बोलावून पाठवलं आहे. आता रंगाचं असं म्हणणं आहे की चॉक्सी आणि मी जोपर्यंत चाळीचा सगळा प्लॅन फिक्स करत नाही तोपर्यंत हे खुनाचं सगळं बाजूला राहू द्या. आणि सत्यजित लगेच त्यालाही राजी झाला आहे. सत्यजित सध्या तू म्हणशील तसं असं म्हणायला तयार आहे रंगासोबत. तर आता आणखीन काय देऊ तुला असंही तो म्हणतोय. तर आता इकडे शर्मिष्ठा ह्या स्वयंपाकाचं खूप कौतुक करतात ममता दीदींच्या आणि तुम्ही रेस्टॉरंट उघडा असंही म्हणतात. आपल्याकडे ब्रँड आहे ना, शंतनू विचारतो कुठला ब्रँड मॉम. तर आता ह्या सांगतात सत्यजित भालेकर. नाही म्हणजे मी भालेकर इंडस्ट्रीजबद्दल बोलले ना तुम्हाला, तुम्ही त्यांच्याकडे जेवण पाठवतात तोच एक ब्रँड. आता ह्या घाबरतात थोड्या ममताताई, पण म्हणतात अहो नाही म्हणजे 20-25 लोकांचं जेवण बनवणं वेगळं आणि एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवण बनवणं वेगळं, हे खूप कठीण जाईल मला. त्यावरती या म्हणतात अहो काही हरकत नाही आहे, मी सत्यजितशी बोलते ना, माझे काही बॉलिवूड कलाकार आहेत ओळखीचे, त्यांना शब्द टाकते हवा तर. पण ममताताई अगदी चतुराईने उत्तर देतात की अहो नको नको, तुमचंच नाव एवढं मोठं आहे, त्यापुढे बाकीची दुसरी नावं कशाला. मी तुम्हाला चर्चा करून सांगते शन्नोबीशी आणि दिशाशी. आणि त्या सारख्या मास्क म्हणजे नीट करत असतात. आता ह्या म्हणतात मास्क काढा ना, खूप ऑकवर्ड होते तुम्हाला बोलायला. शर्मिष्ठा पुन्हा एकदा असं म्हणतात, त्यावर तिथे अचानक कोत्या येतो आणि हे दोघंही आश्चर्यचकित होतात. शर्मिष्ठा म्हणते कोत्या तू इथे. कोत्या म्हणतो मॅडम तुम्ही इथे. तेव्हा ही म्हणते एका वकिलाला प्रतिप्रश्न करतोस का रे. तर आता चन्नोबी पुन्हा एकदा बाजू सावरतात आणि म्हणतात वो खाना लेने के लिए आता है यहाँ पे, भालेकर के लिए. तर आता या शर्मिष्ठांना हे सगळं एक्सेप्ट तर होत नाही आहे, पण एक्सेप्ट करावं लागतं आहे आणि त्या सतत ममतादींकडे बघताय. इथे हा रिव्ह्यू त्यांनी पूर्ण केला आहे प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय की रंगा म्हणतोय हे खून वगैरे आधी बाजूला राहू द्या आणि कायद्याच्या चौकटीतच सगळं कराल तर. आणि आता शर्मिष्ठा ममतादींना म्हणतात की मी अचानक येईल. ममतादी म्हणतात तुम्ही आधी कळवलं तर बरं होईल. त्यावर शर्मिष्ठा उत्तर देते आधी कळवण्यात काय मजा आहे, असं अचानक गेलं की बरीचशी रहस्य कळतात. आणि असं म्हटल्यावर ममतादी पुन्हा एकदा घाबरल्यात. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, या शर्मिष्ठाने विश्वजितला ओळखलं असेल का? मला नक्की कमेंट करून उत्तर द्या. आणि माझा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.